वर्ल्ड कप आपण आपल्या डोक्यावर नाचवला होता आणि सचिन तेंडुलकरचे स्वप्न पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी धोनीच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना आपण खेळला होता 2011 साली श्रीलंका विरुद्ध भारत। हा देखील वर्ल्ड कप आपण जिंकला होता। तशाच प्रकारचा काही अंतिम सामना आपण पाहतोय। निमित्त आहे प्रल्हाद भाई चषक 2025। सन्माननीय रवी मोकल साहेब, प्रल्हाद भाईंच्या पाठीला खरोखरच आशीर्वादाचा हात ज्याने दिला, खांद्याला खांदा लावून ज्याने सहकार्य केलं, आज या क्षेत्रामध्ये जी काही उतुंग भरारी प्रल्हाद भाईंनी घेतली अशा मित्रांच्या माध्यमातूनच घेतली, तेच मित्र या शुभमंचावर सन्मानित होत आहेत। रवी मोकल साहेब, पहिला चेंडू अंतिम सामन्याचा थरार, दुसरा चेंडू आपण पाहतोय। अर्थातच पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव। लोअर पुलटॉसचा षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय। वाईड बॉल, थोडेसे बाजूला व्हा, मला सर दिसत नाहीत, कृपया करून त्यांचे इशारे अतिशय महत्त्वाचे आहेत। सन्माननीय विशाल पाटील या ठिकाणी शुभमंचावर त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय विशाल पाटील सन्मानित होत आहेत। एक चेंडू, काही सुंदर अशा प्रकारच्या स्टेप आउट घेतली गेली। लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आपण अंतिम सामन्याचा पाहतोय। खरोखर सुंदर अशा प्रकारचे 2 षटक असणार आहे। 12 चेंडूंचा हा सामना, ज्या मेगा फिनाले राऊंडची आपण आतुरतेने गेले 3 दिवस वाट पाहत होतो, तोच अंतिम सामना आपल्या भेटीला आला। याची देही आणि याची डोळा तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पाहतोय। सुंदर अशा प्रकारचा स्ट्रोक तयार केला गेला, चेंडू मात्र या ठिकाणी पळाला जातोय। इस बार चौकार। ज्यांनी आपल्या संघर्षाच्या माध्यमातून कला शिकली आणि कलेच्या माध्यमातून रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले, ते गोटे सर या ठिकाणी आपली अदाकारी पेश करताना दिसत आहेत। सुंदर अशा प्रकारची कला। निश्चितच आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। जशा प्रकारे संकेतनं हा शॉट तयार केला, धाव संख्या पोहोचते 7 धावा। सन्माननीय प्रभाकर पाटील यांचं शुभागमन या मंचामध्ये पाहतोय, त्यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये कौतुक करतोय। चेंडू झालेले आहेत ते आतापर्यंत 3 चेंडू। अति टेन्शन, अति तणाव, या ठिकाणी डावकुरा गोलंदाज किरण वाईड बॉल म्हणून घोषित केला गेला गोटे सरांच्या माध्यमातून। धाव संख्या 1 न पुढे सरकते। या ठिकाणी मात्र प्रभाकर सरांचं निश्चितच शुभ सन्मान होतोय। या शुभ मंचावर प्रल्हाद भाईंना साथ देणारे खारपाले ग्रामस्थांपैकी एक अनुभवी ग्रामस्थ या ठिकाणी सन्मानित होताना आपण पाहत आहोत। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय धाव संख्या मात्र ते जन पुढे जातोय। 12 धावा आतापर्यंत पाहतोय। चेंडू झालेले आहेत ते आतापर्यंत 4 चेंडू। निश्चितच चेंडू पळतोय, हा टेन्शन आहे दोन्ही संघांवर। उल्वेस संघ आतापर्यंत सुंदर पद्धतीनं आपण पाहिलं होतं की सुंदर पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं, परंतु अंतिम क्षणी मात्र स्वतःलाच सावरताना दिसत आहे। रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी 3 धावा घेतल्या गेल्यात। छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर या ठिकाणी शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील येतोय किरण यांच्या माध्यमातून। पनवेल तालुका 40+ विद्यमान अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे, यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळत असताना उल्वेस संघाची जबाबदारी देखील आपल्या आघाडीच्या गोलंदाजाच्या माध्यमातून सांभाळण्याचा हा यशस्वी प्रयत्न केला जातोय।
हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, विकेट. खरोखरच सुंदर अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ. क्रिकेट म्हणजे आजच्या तरुणांचे पॅशन झालेलं आहे. आजच्या तरुणांचं प्रेम, संयम, हुशारी. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती अर्थातच 15 धावा. दक्षत आणि बंटी, संकेत नॉन स्ट्राईकला दक्षत, ज्यांनी पहाडी शॉट घेतले होते. पहिल्या षटकाची जर समाप्ती आपण पाहिली, आयलेश गोलंदाज, स्टायलिश गोलंदाजी. धाव संख्या झालेली आहे ती आतापर्यंत 15 धावा. पाहूया कशा प्रकारे धावता आलेख या ठिकाणी क्षमवण्याचा प्रयत्न करतोय, थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आयलेश सरांची गोलंदाजी, ऑलराऊंडर भूमिका या उल्वे संघाला पुढे घेऊन येण्यात मात्र महत्त्वाची ठरली. लगातार 3 सामनावीर पुरस्कारांची हॅट्रिक आणि तोंडरे या ठिकाणी झालेल्या मेगा फिनाले राऊंडमध्ये ज्याने नाईट स्पर्धा गाजवली आणि खरोखरच मोटरसायकलवर बसण्याची हिंमत ज्याने दाखवली, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेलं आयलेश, टायलेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. काय फटका आहे, सफर आहे, लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये 6 धावा. येत आहेत संयम, शांतता, धडाडी, हिम्मत, धाडस अशा सर्व गुणांनी संपन्न क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून सफर, हवाई सफर साठी 6 धावा. आहे SR कंस्ट्रक्शनचे सुभाष सेठ जैन यांचं शुभागमन आपण या मंचामध्ये पाहतोय. मनस्वी आनंद होतोय की आपण प्रल्हाद भाईंच्या वर असणाऱ्या प्रेमापोटी आपण अनमोल वेल या ठिकाणी दिलात. सदिच्छा भेट या क्रीडा स्पर्धांना आपण दिलेले आहेत. आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू तटावून काढलाय, फॉलोथ्रू मध्ये चेंडू पाहतोय. संकेत या ठिकाणी मात्र वेगावर स्वार होऊन एकामागून एक आपण पाहिला वायडिश लॉंगॉनवरून मारला तो षटकार. खरोखरच आजच्या या अंतिम सामन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील हा अविस्मरणीय खेळ असणार त्यांच्यासाठी. हाय शॉट आहे, पाहूया मात्र धावा किती होत आहेत. इस बार लाजवाब करार चौकार. काय जुगलबंदी आहे, काय समीकरण आहे. अगोदरच्या षटकामध्ये आपण 15 धावा पाहिले आणि त्यानंतर मात्र खरपूस समाचार घेताना गोलंदाजीचा या ठिकाणी मात्र स्टेप आउट केलं गेलं. चेंडू कुठे जातोय आपल्याला पाहायचं आहे. हा दबाव आहे, हा तणाव आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पाहूया काय कॉम्बिनेशन या ठिकाणी. चेंडूची उचल केली जाते का, ती उचल केली गेली, परंतु धावा किती जात आहेत पाहतोय आपण. ओर्थ्रोच्या रूपानं आणखी धावा जमवण्याचा यशस्वी प्रयत्न होणार का, आणि त्या देखील धावा या ठिकाणी होत आहेत. 3-4 करता करता या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट ही आहे जजबी खेळाडू. रणसुंदर खेळ, 4 धावांचा खेळ या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. धाव संख्या होते ती 35 धावा. सामना होता कुठे, सामना पोहोचवलाय कुठे, धाव संख्या आणि या धाव संख्येचा डोंगर उभा करण्यात कुठेतरी जय हनुमान खारपाले संघाला यश मिळणार. हाय शॉट, सफर आहे, स्क्वेअर लेगचा अप्रतिम देखना है. हँडसम अँड पॉवरफुल शॉट, एक दर्जेदार शॉट.
मध्ये पाहतोय जो खेळ 1 चेंडूमध्ये 6 धावा आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव अशा प्रकारचा क्रिकेट सिनियर खेळाडूंचा सन्मान आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सोपा झेल सोडणं म्हणजे क्रिकेट आणि अवघड झेल घेणं म्हणजे क्रिकेट. या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं खेळला जातोय. निमित्त आहे ते फक्त प्रल्हादभाई चषक 2025. 42 धावा जिंकण्यासाठी उत्तुंग पहाड डोंगर या ठिकाणी नव्हे तर माउंट एव्हरेस्ट जणू काही उभा केलाय. आयलेशला स्टायलिश आत्मविश्वासी फलंदाजी करावी लागेल आणि सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना जिंकावं लागेल. लाईनअप करून मैदानामध्ये दाखल होतोय सरसब्ज अशा प्रकारचा खिलाडी उत्ती दाखल करणारा हा खारपाले संघ. अर्थातच हनुमंतरायाने लंकेला जाळून टाकलं, रुद्रावतार धारण केलं होतं. या ठिकाणी मात्र पराभूत करण्यात यशस्वी होणार का जय हनुमान खारपाले संघ. त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. रसिक मायबाप प्रेक्षक अंतिम क्षणाकडे वाटचाल पाहत आहेत, वाट बघत आहेत. आतुरता लागलेली आहे की महामुकाबला कोण जिंकणार, अजिंक्य पदाला गवसणी कोण घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. चला सलामीची जोडी उलवे मैदानामध्ये दाखल व्हा. सूर्य अस्ताला गेलेला आहे. कृपया करून पंचांना विनंती असेल की सामना सुरू करावा. चला योग्य ते सजेशन होऊ द्या त्या ठिकाणी आणि सामना सुरू करा. सन्माननीय मोरे सरांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. या शुभागमनासाठी प्रल्हाद भाई यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आसनस्थ व्हावं ही आपणाला विनंती. आयलेश नॉन स्ट्राईकला किरण. आयलेश डावखुरा फलंदाज. चौफेर अशा प्रकारची अभ्यासाची रणनीती क्रिकेट मधील अभ्यास आणि रणनीती स्वतःजवळ असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज भूषण आघाडीचा गोलंदाज म्हणून या ठिकाणी गोलंदाजीसाठी सरसज्ज होताना आपल्याला दिसतोय. दक्षिणेकडून गोलंदाजी करताना आयलेशसाठी पहिला चेंडू थोडा बॅकफुटवर जाऊन शॉट तयार केला गेला. या ठिकाणी निश्चितच बडी मछली जाल में फंस गई. आयलेश चक्र तयार केला होता. या ठिकाणी उल्वे संघाचा अभिमन्यू आयलेस फसला गेला. सुंदर अशा प्रकारची कॅच. प्रदीप मैदानामध्ये येतोय. नेट नंबर 3 खेळाडू. अंतिम सामना अर्थातच आत्ताच जोडलेले सर्व रसिक मायबाप प्रेक्षक यांच्यासाठी सांगतोय अंतिम सामना उल्वे विरुद्ध जय हनुमान खारपाले यांच्यामध्ये ही संघर्षमयी लढत या ठिकाणी आपण आपल्या डोळ्यात साठवतोय. या प्रल्हादभाई चषक 2025चं जानदार शानदार दिमागदार आयोजन आपण या ठिकाणी या आयोजनाचं साक्षीदार होतोय, अनुभव घेतोय. काही सुंदर घुटनाटेक अशा प्रकारचा शॉट शरीरापासून चेंडू मात्र ढकलून काढला. मिड विकेटमध्ये चेंडूमध्ये उचल केली गेली. अर्थातच धावसंख्या पुन्हा एकदा 1ने बदलाव घडवतोय. 2 चेंडू आत्तापर्यंत. परंतु या ठिकाणी जशा प्रकारचा आत्मविश्वास वाढला गेलाय. पहिलीच विकेट या ठिकाणी थोडा बॅकफुटवर जाऊन आयलेशनं स्टायलिश शॉट तयार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र विकेट गमवावी लागली. पहिला धक्का उल्वे संघाला बसतोय आयलेशच्या माध्यमातून. तिसरा चेंडू या मैदानामध्ये येतोय. भूषण किरणसाठी सुंदर अशा प्रकारचा अटॅक आपण पाहतोय. सीधा फेकून दिला. 6 धावा.
चिमणी माझी स्टाईल, आपली अदाकारी, आपली कलाकारी पेश करताना आपल्याला गोट्या सर दिसत आहेत. चला सामना सुरू करावा. सुंदर अशा प्रकारचं पनवेल 40+ अध्यक्ष किरण सर खेळताना आपल्याला दिसत आहेत. सुंदर अशा प्रकारचा स्क्वेअर लेगचा शॉट आपण पाहिला. काय सुंदर मिड विकेट वरून भरारी दिली, उचल दिली, टेक ऑफ दिला. बेचाळीस धावांची आवश्यकता असताना धाव संख्या झालेली आहे ती 13. चला स्पीडअप, चेंडू टाकून घ्या. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय. किरण यांना देखील जावं लागतोय. ब्रश झाला गेला हाताला ज्या ठिकाणी बिग विकेट. शुभ अंक पाहतोय या 13 मात्र आपण जर पाहिलं चेंडू मात्र शेवटचा राहिलेला आहे. एक चेंडू शिल्लक असताना धाव संख्या जर धाव फलकावर आपण पाहिली 13 धावा. 3-13 मात्र कोणाचे वाचतायत आपल्याला पाहायचं आहे. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान. हे माउंट एव्हरेस्टच जर सर करायचं असेल तर हिंमत दाखवावी लागेल. विजेते तेच होतात जे घाबरत नाहीत आणि घाबरणारे कधी विजेते होत नाहीत. या ठिकाणी मात्र खरोखरच एक मोठा विजय सर्व पराभव पुसून टाकतो आणि तशा प्रकारचा खेळ करावा लागेल. काही सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी शरीरापासून चेंडू ढकलून काढला. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. अर्थातच आणखी एक धाव या ठिकाणी साईड रोटेट झाली गेली. स्ट्राईक ऑन आता या ठिकाणी होतोय. निश्चितच पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या मात्र 14. दिल्ली बहुत दूर आहे आणि त्याप्रमाणे 42 धावा भरपूर दूर आहेत. परंतु या ठिकाणी क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. इम्पॉसिबल वर्ड ओनली फाउंड इन द डिक्शनरी ऑफ फूल्स. अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या डायरीमध्ये सापडला जातो म्हणतात आणि तशा प्रकारे अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाही. ऐलेश असता प्रहारांवर प्रहार असते. या ठिकाणी त्या प्रहारांवर प्रहार करण्याची ताकद आपण पाहू. प्रदीप आणि सचिन यांच्यामध्ये खेळ सुरू करावा. शेवटचे 6 चेंडू. स्पीड अप. आशिष गोलंदाजी करतोय. काही चक्र तयार केला गेलाय. पहिला चेंडू सुंदर फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं मात्र वेग घेतोय. जबरदस्त टाईट आणि फाईट. 6 धावा. चुप गए सारे नजारे और क्या बात हो गई. पाच 22 समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. होऊ शकतं, शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही. करून दाखवण्याची हिम्मत असावी लागते. सुंदर चेंडू मात्र फाईन लेगच्या माध्यमातून पळतोय. चेंडू जिंकला सीमा पार 4.
4-18 समीकरण स्पीडअप होऊ द्या. एक हरेल म्हणून दुसरा जिंकेल. अंतिम महाचषकाला दिव्य भव्य अशा प्रकारच्या या चषकाला गवसणी कोण घालणार, हात घालण्याची हिम्मत कोण दाखवणार, डोक्यावर हा भव्य चषक कोण नाचवणार, याकडे सर्वांचं लक्ष. चेंडू मात्र या ठिकाणी वेग मोडून काढलेला आहे, ब्रेक केलेला आहे. मिड विकेट मध्ये मात्र चेंडू त्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग एरिया आपण आतापर्यंत पाहिलाय. सचिन आणि प्रदीप यांचा धावसंख्या मात्र 1 ने रूट होते पुढे. 25 धावा झालेल्या आहेत. 17ची आवश्यकता. शेवटचे 3 मोठे फटके पाहिजेत. चेंडू ढकलून काढलाय. क्लास कव्हरचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पूर्णपणे या ठिकाणी जणू काही नवयुवकांचा खेळ जर आपल्याला पाहायला मिळाला तर जय हनुमान खारपाले संघामधून काय क्लासिक या ठिकाणी चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. अप्रतिम अशा प्रकारचा स्पॉट पकडला गेला. निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. शेवटचा एक चेंडू रिमेन्स मध्ये आपण पाहतोय. दिव्य भव्य चषकाला हात घालण्याची हिम्मत दाखवणारा या शेवटच्या चेंडूवर संघ ठरतोय खारपाले संघ. खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज मैदान ज्याने जिंकलं, भव्य दिव्य अशा प्रल्हादभाई चषक 2025 वर आपल्या नाव कोरलं, तो जय हनुमान खारपाले संघ अंतिम क्रमांकाचा.